त्या दिवशी सुट्टी आम्ही घेणार नाही, त्या दिवशी आमची चूल पेटणारच नाही. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो रूपनंदा थॉट या आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण जाणून घेऊया या मायलेकींचा संघर्ष, त्यांच्या संघर्षाची गाथा मांडायला मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर आज आपण त्यांचा संघर्ष समजून घेऊया. चला तर ऐकूया त्यांच्या संघर्षाची ही कथा. आम्ही दोघींनी ना खूप स्ट्रगल केलेलं आहे. छोटे माझे 2 पोरं आहेत आणि त्यांची शाळा, मग त्यांचे सगळं हाऊस माऊस हे करायला माझ्या आईने मला खूप मदत केलेली आहे. मला उभं राहायला खूप मदत केली आहे. आमची एक पहिली छोटीशी चहाची दुकान होती. त्या छोटीशी चहाची दुकान होती, त्याच्यापासून आमची सुरुवात झाली. आता सकाळी 10 वाजता जरी इथं कामावरती आलं तर रात्री 11 वाजता जाण्यासाठी. आणि रोज सण असो वार असो गाडी लावू नये. हे काम जर नाही केलं तर आमचे काही प्रश्न सुटत नाही. आणि आम्ही इथे गाडी लावलेली आम्हाला 5 वर्ष झाले. तसे आम्ही खूपच काय मेहनत करतो. सकाळी 10ला येतो, संध्याकाळी 11ला जातो. आणि त्याच्यानंतर आम्हाला गिरायकाचा पण पण आम्हाला हिशोब खूप चांगले असतात आणि आमचं एकदम ओके. आम्हाला मोठं प्रसन्न आहे आम्हाला, म्हणजे आम्ही तिच्या नावावर खाली आम्ही सगळं काही व्यवस्थित करतोय. मला मुलाकडून माझ्या काही नाहीये, अपेक्षा नाहीये. मी माझ्या स्वतःच्या जीवावर समर्थ आहे आणि स्वतःच्या जीवावर मी माझ्या मुलीला पुढे नेऊन घालतोय. मी याच्या पुढे माझ्याकडे म्हणजे काही असे प्रश्न खूपच काही आहेत, पण मी बोलू पण नाही शकत. फक्त मी माझ्या मुली माझ्या ना खंबीरपणे उभी राहिलोय, त्याच्यामुळे माझी मुलगी पुढे चालू शकते. आणि मी एवढ्याच याच्यावर धंदा सोपवून एवढ्यामध्ये आम्ही ऍडजस्ट करतोय. 2011 पासून जे आमची सुरुवात केली समजा पुढे चालण्याची, तर पहिले छोटीशी एक चहाची दुकान होती. छोटीशी चहाची दुकान होती. त्या टायमाला फक्त माझा मुलगा 3 का 4 महिन्याचा होता. आणि त्याच्यानंतर आईने एक छोटीशी चहाची दुकान टाकली. त्याच्यानंतर ती 5 रुपयाच्या चहासाठी ती 5व्या या 6व्या माळ्यापर्यंत जायची. त्याच्यातून जेवढे पैसे भेटायचे ते घर चालण्यातच जायचे. पुढच्या याच्यामध्ये चालायचे. त्याच्यावरती आमचं घर चालायचं, कारण की आमच्या घरामध्ये फक्त फॅमिली 4 माणसाची. त्या फॅमिली फक्त 4 माणसाची, जे ते आपण आपले आहेत. आणि कसं आहे, आम्ही फक्त घरामध्ये जेवढं कमवतो त्याच्यावरतीच घर आमचं चालतं. त्यानंतर मग ते चहाची दुकान, ती बिल्डिंग कंप्लीट झाली. त्याच्यानंतर चहाची दुकान बंद झाल्याच्या नंतर मग आता हाताला काम नाही. मग त्याच्यानंतर आईने काय केलं, छोटंसं कल्याणला जायची, थोडेसे शेंगा, थोडीशी मिरची, भाजी हे ते आणून आहे ना, मग ते भाजीचा धंदा चालू केला. मग भाजीचा धंदा करता मग त्याच्यामध्ये पण नंतर पुढे चालून त्याच्यामध्ये पण लॉसला जायला लागलं. नंतर फळ फ्रूट आणायला लागले. त्याच्या जोडीला फळ फ्रूट आणण्याच्या नंतर थोडे पैसे जमा करून आम्ही एक ऊसाची मशीन घेतली. आणि जशी ऊसाची मशीन आमच्या दारामध्ये आली आणि नंतर मग तिला कोणी म्हणायचं इथं नका लावू, कोणी म्हणायचं तिथं नका लावू. मग आम्ही असं करता इथं मारळ सोसायटीला येऊन गाडी लावायला लागलो. आणि नंतर मग ऊसाची गाडी आली. आई आणि मी आम्ही 2 गाड्या लावतो. इथे एक बाजूला ऊसाची गाडी असते, इथं भेळची गाडी असते. इथं एक ऊसाची गाडी असते उन्हाळ्यामध्ये, आणि नंतर मग भेळची गाडी ही कंटिन्यू वर्षाच्या 12 महिने असते. सण असू दे, वार असू दे, काहीही असू दे, तरी आमची ही भेळची गाडी चालूच असते. ऊसाची गाडी बंद जर झाली, जून महिना लागला, पाऊस पडला की नंतर आम्ही हा भुट्टा भाजायची मशीन लावतो. नंतर मग 4 महिने याच्यामध्ये निघून जातात.